मुंबईच्या वरळीमध्ये होळीनिमित्त टोरेस स्कॅम विरोधात देखावा साकारण्यात आलेला आहे। टोरेस घोटाळ्याविरोधात 50 फूट उंचीचा देखावा साकारण्यात आलाय। वीर नेताजी क्रीडा मंडळातर्फे होळीनिमित्त 42 वर्ष विविध विषयांवर देखावे सादर केले जातात। रवी खरात माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। रवी, सुमित, अगदी बरोबर। आपण पाहतोय की होळी उत्सवानिमित्त बीडीडीचा 78 व 69 या ठिकाणी वीर नेताजी मंडळातर्फे टोरेस स्कॅम असा 50 फूट उंचीचा पुतळा साकारण्यात आलेला आहे। खरं तर वीर नेताजी मंडळाने हा पुतळा साकारलेला आहे। टोरेस स्कॅम अशा प्रकारे घोटाळे पुन्हा होऊ नये या मागची मंडळाची जी संकल्पना आहे। खरं तर हे मंडळ गेल्या 42 वर्षापासून आपण पाहतोय की अशा विविध संकल्पना या ठिकाणी ते करत आहे। मात्र या वर्षी यांनी टोरेस कंपनीत जो घोटाळा झाला होता, ते गुंतवणूकदारांची जी फसवणूक झाली होती त्या निमित्ताने ती पुन्हा फसवणूक होऊ नये यासाठी टोरेस स्कॅम असा 50 फूट उंचीचा पुतळा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे। खरं तर रात्री 8 वाजता या पुतळ्याचं दहन करण्यात येणार आहे। आपण पाहतोय की 10 दिवसाच्या मेहनतीने हा टोरेस स्कॅम हा पुतळा तयार करण्यात आलेला आहे व मुंबईतील सर्वात आकर्षक अशी ही होळी या ठिकाणी सध्या तयार करण्यात आलेली आहे व रात्री 8 वाजता या पुतळ्याचं आहे ते दहन करण्यात येणार आहे। 50 फूट उंचीचा हा देखावा सध्या साकारण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की दृश्यामध्ये काही चिमुकले देखील या ठिकाणी आता येण्यास सुरुवात झालेली आहे व आकर्षक जो पुतळा आहे त्याचे जे चलचित्र ते घेण्यासाठी या ठिकाणी सर्वत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहे व मुंबईतील आकर्षण असा हा पुतळा मानला जात आहे। कारण की या वीर नेताजी जे मंडळ आहे या मंडळाची ही संकल्पना आहे की असे घोटाळे पुन्हा होऊ नये यासाठी हे मंडळ सध्या सज्ज झालेलं आहे व 42 वर्षापासून हे अशा विविध 42 वर्षांची ही परंपरा आजही कायम ठेवलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।